माळेगाव खुर्द येथील शिवरस्त्याचं प्रकरण जे आहे आजपर्यंत गावातच होतं, परंतु आता तालुक्याला येऊन पोहोचलेलं आहे। कारण माळेगाव खुर्द येथील ज्या शेतकऱ्यांचा रस्ता रोखला गेलेला आहे, अडवला गेलेला आहे, ते शेतकरी एक आणि दोन नाही तर तब्बल 5 लोक या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। तहसील कार्यालयाच्या समोर न्याय मागण्यासाठी हे शेतकरी बसलेले आहेत। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे मी जाणून घेण्यासाठी यांच्याकडे येत आहे। बघू शकता तुम्ही याच उपोषणामध्ये हा 90 वर्षीय एक व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर 2 महिला आणि हे 3 पुरुष, एकूण 5 जण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। मी काकाकडे जाणार आहे सगळ्यात अगोदर, काय त्यांचं म्हणणं आहे। काका तुम्हाला उठून बसता येईल का? आता उठाल तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी? बरं ठीक आहे बसा, ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही। काका काय म्हणणं काय नेमकं? आम्हाला जीवन हसा काय पाहिजे, रस्ता होता, रस्ता बंद केलाय, आम्हाला शिबिर रस्ता द्या। किती दिवस करावे आणखी उपोषण? तुमची तब्येत आहे का व्यवस्थित? उपोषण करण्यासारखी तुमची तब्येत आहे का? तब्येत असो नसो, आम्हाला रस्ता भेटल्याची आम्ही उठणार नाही। रस्ता मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं 90 वर्षीय शेतकऱ्याचं म्हणणं आहे। काकूकडे जाणार आहे मी। तुम्हाला बसता येईल का उठून? का तुम्ही बोलणार आहेत? बरं ठीक आहे, काय हरकत नाही। कारण का आज 3रा दिवस आहे उपोषणाचा आणि या महिला जे आहेत, पुरुष जे आहेत, 3ऱ्या दिवशी सुद्धा उपोषण सुरू आहे। काकू काय म्हणणं आहे, काय सांगायचं आहे प्रशासनाला? बोलते, आम्हाला शिवण पहिल्यापासून जात होतो, आम्ही येत होतो, पण आम्ही रस्ता त्याला मागत आहे। त्याला जरी तिथला पटनायला कुठून ना कुठून आम्हाला तुमच्या हाताने शिवण नाही, कुठं आमच्या वावरात जायला रस्ता पाहिजे ना। आम्ही कसं पेराव, कसं जावं? आम्ही कुठून जर दुसरीकडून गेलो, पहिला रस्ता माळेगावकडून येणार आहे, मग तिथून इकडे येऊन इथे गेट केले, त्या गेट पाशी आले की तुला आलं की दुसरी बार खतम करतो म्हणते जाग्यावर। मग आम्ही कुठून जावं? मग इकडून ताराचं कुंपण केले, हा तिथून बी जाऊ दे ना, थोडा तर रस्ता द्यावा लागेल का शेतकऱ्यांना? त्यांचं म्हणणं आहे असं की हायवे होण्याच्या अगोदर हा रस्ता त्यांना नव्हता, तुम्ही गावातला रस्ता जो आहे शेताच्या पाळूपासून त्या रस्त्याचा तुम्ही वापर करत गेलात अगोदर, असं त्यांचं म्हणणं आहे। मी आता नाही, मी इथं 30-40 वर्ष झाली इथं राहते, मी जन्मल्यापासून तिथलीच हा, मी तिथेच राहते। पहिल्यापासून गाडी वाट आहे तिथं, थोडक्याच्या आणि तिंदुरीच्या सगळ्या गाड्या जात होत्या, माणसं जात होते। मी वडिलाला एवढी असताना म्हणायचं, आणि आपल्या शेतातून कसं काय गाडी वाट आहे? मग त्याने म्हणायचे का बाई जाऊ दे की, रस्ता कधीच रस्ता मोडायचा नाही, रस्ता कधीच कुणाला रुकवायचा नाही। रस्ता माती होत्या, रस्त्यावर रुकले की आपल्याला नेते पोलीस स्टेशन मध्ये बसवते मला। मग तुम्हाला बरं आहे का? आम्हाला समजून सांगायचं आमच्या वडिलांना, आम्ही ऐकायचं। मग रस्त्यानं जाऊ जा म्हणायचं, जाऊ बाबा म्हणायचं, नाही तर मी धोंडे घेऊन मागे लागायचे। तिथून का चाला वावरानं बैलगाड्या झालं जोड घालून, रस्त्यानं बैल जायचे, वावरानं पळायचे। मी म्हणायचं वावरानं पळायला मी धोंडे घालायचे। आमच्या वडिलांना समजून सांगितले, नाही बेटा जाऊ दे, कधीच रस्ता रुकवायचा नसते, शेतकऱ्यासाठी शिव आहे, शेतकऱ्यासाठी रस्ता आहे, म्हणून रस्ता दिलेला आहे, जाऊ द्या। मग त्यानं गावातून जे रस्ता आलेला आहे, तिथून ह्या गेट पासून येऊन आम्हाला इकडून बी जाऊ दे ना, तिकडून पाणी भरते तळ्यात। आम्ही हा म्हातारे माणसं, पाण्यात जर पडून गेले तर तुम्हाला बरं आहे का? पण ज्या दिवशी पाणी भरणार तेव्हाच जातो आम्ही। आणि पहिल्यापासून माझा वापर बायपासच्या वर लागून राहतो, तिथून मी शिवनं जाते, मला कुठून बी त्यानं जाऊ दिले। आता त्यानं शिव आहे, बायपास आलं, त्याच्या तोंडाला पाणी आलं, त्याला जायचं बंद केलं, तार वरून कुंपण केलं, ये बर तू कशी येतेस म्हणाले, मला मारायला। उपोषणाचा आज 3रा दिवस आहे, तुमच्याकडे कोण कोण येऊन गेले तुम्हाला भेटण्यासाठी? कुणीच नाही आलं, कुणीच पुसायला आलं नाही, कुणीच बोलायला आलं नाही आम्हाला। उपोषण करते दुसऱ्या काकूकडे जाऊया आपण, काय त्यांचं म्हणणं आहे विचारून घेऊया। 3रा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा, कोणीही तुमच्याकडे आजपर्यंत आलं नाही म्हणून सांगितलं काकू, काय सांगायचं प्रशासनाला तुमच्या माध्यमातून? नाही, आम्हाला शिवरस्ता पाहिजे, शिवरस्ता पाहिजे आम्हाला येण्या जाण्यासाठी। आम्हाला शेतात वाट नाही, काही नाही, तेच कृषी आमचं काही नाही। आम्हाला सगळी शेताला यायला जायला, आमच्या लेकरबाळ यायला, सगळ्यात यायला येत नाही, जायला येत नाही, आम्हाला शिवरस्ता पाहिजे, मोकळी करावा शिवरस्ता। आपण जाऊया पुरुष मंडळीकडे। उपोषण करते हे मला वाटतं दिव्यांग आहेत, एक पायाने ते अपंग सुद्धा दिसत आहेत। काका 2 वर्षापासून रस्ता अडवला म्हणून आता तुमचं प्रकरण इतके दिवस होतं, आजपर्यंत गावात होतं,
गावातल्या पुढे ज्यांचं कोणाचं ऐकतात, एकमेकांचा कोणाची विचारांची देवाणघेवाण होते, अशा कोणाच्या माध्यमातून बसून तोडगा काढण्याचा कधी प्रयत्न करता आला नाही का? माणसं ते पटेल जोरदार माणसं आहे, ते आम्हाला गाव दिना गेले, आडवाले शिव फोडले, आम्हाला मारायच्या तयारीत आहे. 2 लाख रुपये 2 कोटी रुपये घालतो म्हणत आम्हाला मारण्यापायी. अपंग माणूस आम्ही. आमचे राहणं 2-2 एकर राहणं आहे, तिथं तयारी आहे. तिथं आलं की लगे खाल्ला असतो तो म्हणाले, तिथे येऊ दिना म्हणत आम्हाला. शिव फोडून नाही ना ते आमच्या वावरामध्ये शिव घातले. तुम्ही बघितलं त्या दिवशी आमच्या वावरामध्ये शिव घालून टाकले, नाले हाणले, झोंडे उपसून टाकून दिले. आम्हाला येऊ दिना गेले. काही कुई केलं तर तुमचा जीव मारतो म्हणाले. मग आता तसं म्हटल्यानंतर आता शेतीची तुम्ही मशागत तर केलेली आहे, कोणत्या रस्त्याने जाऊन केली? दुसरीकडून आडवं पलीकडून आणलं, चोरून तिकडून ट्रॅक्टर आणले दुसऱ्याच्या शेतकऱ्याकडून. दुसऱ्या सुद्धा शेतकऱ्याला सांगालेत की इथून येऊ देऊ नका ह्याला म्हणून. आमचं खळं सुद्धा रुपील ते साहेब, त्याला विचारा. गोपाळराव पाटलाला म्हणाव की ह्याचं खळं सुद्धा रुपील ते म्हणा. घरला निघू दिना गेल ते खळं सुद्धा घरला निघू दिना गेल. त्याच्या चुलत भावाच्या इथं खळं केलो आम्ही, तर त्याचं खळं सुद्धा रुपील ते आमचे खळं जाऊ दिना म्हणून खळं सुद्धा. तुम्हाला सविस्तर माहिती घेण्यासाठी मी मारुती भरडे यांच्याकडे जाणार आहे, कारण या सर्वांचे ते सुद्धा प्रतिनिधी आहेत. तुम्ही उठून बसाल का असंच बोलणार आहे? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तहसीलदार तुमच्याकडे आले होते रात्री भेटण्यासाठी, काय संवाद झाला त्यांच्याशी? तहसीलदार आमच्याकडे आलते, परंतु त्यांनी पहिलेच्या सारखंच पाडा वाचवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही वामरण उपोषणाला बसल्याच्या नंतर 3 ते 4 नोटिसा झाल्या, आणखी 5वी नोटीस काढू, कोर्टामध्ये घेऊ, सुनावणी घेऊ, असं त्यांचं तहसीलदाराचं म्हणणं आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस मी प्रत्यक्षात जाय मोक्यावर तुमच्या शेताच्या ठिकाणी शिवरस्ता जिथे आहे म्हणून तुम्ही सांगितलं, त्या ठिकाणी मी त्यांचीही बाजू ऐकून घेण्यासाठी गेलो होतो. त्यांनी 1 सोडून 2 रस्ते आहेत असं तुम्हाला सांगितले, काय सांगायचं त्याबद्दल? तर 2 रस्ते 1 सोडून 2 रस्ते जरी असले तर एक रस्ता दुसरीकडल्या शेताकडे गेलेला आहे आणि एक रस्ता आमच्या शेताकडे गेलेला आहे. एक रस्ता आमच्या शेताकडे गेलेला असला तरी मी तुम्हाला बिफोर ह्याच्या अगोदरच सांगितलेलं आहे की पाझर तलाव भरल्याच्या नंतर आम्हाला यायला वाट नाही. आणि त्यांनी असं म्हणतात की या आजपर्यंत काय झालं आणि आता हे हवे झाल्यावरच तुम्हाला हे शिवरचं का आलं, तर त्यांनी शिव हवे झाल्याच्या नंतरच शिव फुडले. अगोदर आम्ही त्या रस्त्यानं पाऊल वाट, गाडी वाट, ट्रॅक्टर पेरण्यासाठी विनंती करून आम्ही येत होतो. गेल्या वर्षी त्यांनी शिव फोडल्यापासून हे प्रकरण चालू झालेलं आहे. तुम्ही कागदोपत्री कागदावर बघा, कागदावर शिव असेल तर आम्हाला द्या, कागदावर शिव नसेल तर देऊ नका. आणि ऍक्च्युअली त्यांनी 2 वावर दोन्ही साईडनं पूर्वेला आणि पश्चिमेला त्यांचं वावर असल्यामुळं शिवच्या पूर्वेला आणि शिवच्या पश्चिमेला असं दोन्ही साईडला त्यांचं वावर असल्यामुळं शिव त्यांनी स्वतः शासनाने स्वतः डोळ्यानं पाहणी करून आमचा प्रश्न ऐकावं आणि आमचा प्रश्न योग्य असेल तर आम्हाला न्याय द्यावं किंवा आता सुद्धा आम्हाला उठून लावावं, ह्याच्यामध्ये आमची तयारी आहे. असं एक म्हणणं आहे की शिव शब्दाचा आधार घेऊन तुम्ही हे जे आमरण उपोषण जे लावलेलं आहे हे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम तुम्ही सुरू केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शिव शब्दाचा अर्थ घेऊन काय नेमकं याचं मागचं कारण? सर, शिव हा रस्त्याचा आधार धरून आम्ही वेठीस लावलेलं नाही आणि आजपर्यंत शिव खुल्ली होती. दोन्ही गावची हद्द आहे. दोन्ही गावची हद्द असेल तर तुम्ही आम्हाला तिथं जाय मोक्यावर पहा. दोन्ही गावची हद्द असेल तर आम्हाला मोकळी करून द्या. आणि नुसतं शिव हा शब्द आम्ही धरून जर यांना वेळी धरण्यात आला असेल तर आमचा जबाब तुम्ही खरं धरू नका. मला एक सांगा, तुम्हाला तहसीलदार भेटले आणि तोंडी आश्वासन दिलं की 18 तारखेला आपण सुनावणी ठेवू आणि त्यानंतर पुढे आणखी मी तुमची भूमिका मांडतो आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी म्हटले, त्याच्यावर तुम्ही उपोषण मागे घेणार आहे? त्याच्यावर आम्ही उपोषण मागे घेणार नाही. लेखी जर दिले तर तहसीलदार साहेबांनी लेखी जरी तहसीलदार साहेबांनी दिले तरी आम्ही उपोषण मागे घेणार नाही. त्यांनी वरच्यावर पुढे लोटण्याचा प्रयत्न करत चालू आहेत आणि या ठिकाणी कुण्या ठिकाणी काय पाणी मरत आहे ते आम्हाला थोडंसं आम्ही
गरीब शेतकरी अनपढ शेतकरी असल्यामुळे आम्हाला काही ह्याच्यामधला त्यांचा दोष काय आहे ते आम्हाला कळणार गेलं. आम्ही आमरण उपोषणला बसल्यावर सुद्धा त्यांनी आज उद्या नोटीस सोडू, 18 तारखेला पंचनामा करू, नंतर आणि सुनावणी ठेवू, हे आम्हाला खेळवल्यासारखं चालू आहे साहेब. आणि हे खेळवल्यासारखं असेल किंवा मजा मनाला खेळवल्यासारखं वाटत असेल तर सर्वांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी शिव नष्ट केलेले आहे का नष्ट शिव चालू आहे हे पाहणी करून आम्हाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करावा. एकूणच जर योग्य न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. योग्य न्याय म्हणजे कशा प्रकारचा असेल तो न्याय? तो योग्य न्याय म्हणजे शिव त्या ठिकाणी ऍक्च्युली कागदोपत्री असेल तर आम्हाला शिव रस्ता द्या. दुसरी गोष्ट, आजपर्यंत माझे वडील, माझे वयोवृद्ध माणसं सांगत असतील, त्यांचे बी वयोवृद्ध माणसं जर सांगत असतील आणि त्या ठिकाणी त्यांनी ऍक्च्युली फोडले का नाही, वावर केले का नाही, हे स्वतः तुम्ही पहा आणि पाहिल्याच्या नंतर आम्हाला तुम्ही सांगा. हायवे होण्याच्या अगोदर तुम्ही शेताला जाण्यासाठी कोणता रस्ता वापरत होतो? हायवे होण्याच्या अगोदर तेच रस्ता वापरत होतो, आम्ही बी वापरत होतो, त्यांनी बी वापरत होते. त्यांचं म्हणणं असं आहे की हायवे होण्याच्या अगोदर तुम्ही तिकडून वावरत नव्हतो, शेताचे ते तळ्याची जे पाळू आहे त्या पाळूवरचा रस्ता तुम्ही वापरत होतो. परंतु हायवे झाल्यानंतर तुमची नियत बदललेली आहे. तुम्ही ते हायवेला बघून तुम्ही आपल्या शेतीला भाव येईल असा एक तुमच्या मनामध्ये तुम्ही संकल्प केला आणि त्या कारणामुळे तुम्ही त्यांना वेठीस धरताय असं म्हणताय. तर त्या ठिकाणी सर असं आहे, हवे होण्याच्या अगोदर त्यांनी शिव नष्ट केलेली नव्हती. त्या शिवनं त्याने बी आम्ही येत होतो आणि आम्ही बी येत होतो. हे माझ्या बरोबर बसलेले शेतकरी हे सुद्धा येत होते, पाऊल वाटाने येत होते, बैलगाडीने येत होते, स्वतः बैल घेऊन जात होते. आणि शिव रस्ता त्यांनी हवे झाल्याच्या नंतर आमच्या जागेला करोडपती किंवा लखपती जागेला भाव आलेला आहे म्हणून स्वतः त्यांनी फोडलेले आहे आणि त्यांची स्वतःची जागा दोन्हीकडून बी असल्यामुळे फोडलेली आहे. आणि फोडत असताना आमचे भाऊ किंवा भाऊजे जात होते, तुम्ही का काढायला होते, एवढं थोडंसं आम्हाला पाऊल वाटतं राहू द्या म्हणल्याच्या नंतर गोविंद शेळके यांच्या भावानी गोपाळराव शेळके आणि मनोरथ शेळके यांनी तुम्हाला पाऊल वाट नाही, तुमचा पाय काढून म्हणून सांगितलेला आहे. आणि ह्याची साक्ष जर पाहिजे म्हणलं तर मी स्वतः देतो आणि त्या दोघाला बी परत जाऊन विचारा आमच्या भाऊजाईला त्यांनी काय म्हणले ते. शेवटचा प्रश्न, तेव्हापासूनच आम्ही हा शिव रस्ता मागायला चालू केलेला आहोत. शिव रस्ता अगोदर आम्ही मागितलेला नाही आणि मागायची आजपर्यंत आम्हाला गरज पडली नाही. का बरं? आम्हाला रस्ता असल्यावर आम्ही कशाला मागा? आता आपण दोघं जण आहोत गायकवाड साहेब, तुम्ही आणि मी. तुम्ही पुढे चाललो, मी मागे यायलो. तुम्ही मला आजपर्यंत तुम्ही मजा मागे का आला म्हणलो नाही, आज म्हणाले तुम्ही मजा मागे का आला असं. आणि मजा मागे येण्याच्या अगोदर दोन्हीकडे तुमचे रस्ते, तुमचे वावर असल्यामुळे तुम्ही वावर ती शिव नष्ट केली. शिव नष्ट केल्याच्या नंतर तुमच्या वावरातून आम्हाला यायला जमत नाही आणि तुम्ही बी येऊ देत नाही. मग हे नष्ट केलेलं वावर शिव तयार करून मिळण्यात यावी, शिवला आम्ही येणं जाणं करू. आणि तुम्ही सांगितलेल्या 4 माणसांना आणखी आमची ऐकायची तयारी आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काहीतरी तोडगा काढण्याचे असे बोलले होते त्यांनी. तुमच्याकडे कोणी लोकप्रतिनिधी आजी किंवा माजी आले नाहीत? माझ्याकडे लोकप्रतिनिधी आले नाहीत, सरपंच आले नाहीत. सरपंच असं माझ्या कानावर आलं की त्यांनी जा म्हणल्याशिवाय आम्हाला भेटायला सुद्धा येऊ शकत नाहीत. माळेगावचे सरपंच. महत्वाचा एक मुद्दा आहे, गोविंदराव शेळके यांनी असं बी म्हटलेलं आहे की त्यांना जर रस्ता तेच पाहिजेत असेल तर माझा मावेजा दिला पाहिजे आणि मग मी रस्ता देऊ शकेन असं त्यांनी म्हटलेलं आहे. सरजी, त्या ठिकाणी शासनाने जर म्हणले की या ठिकाणी शासकीय वाट किंवा शिव किंवा हद्द नाही म्हणले तर त्याच्या सुद्धा आम्ही तुम्ही सांगितलेलं ऐकायला तयार आहोत. आणि ती बी शासनाच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या आमच्या म्हणण्याप्रमाणे नाही. आणखी एक मुद्दा असा आहे की त्यांनी 2 वाटा गाव आमच्या शेताच्या पूर्व दिशेला दाखवतात. तर शेताच्या पूर्व दिशेला तळ आहे, पाझर तलाव आहे छोटा. पाझर तलाव भरल्याच्या नंतर आम्हाला शेतामध्ये येता येत नाही आणि पाझर तलाव भरल्यावर आम्ही ह्या शिव रस्त्याने येतो. गोविंद शेळके यांनी तुम्हाला
शेताला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत असं सांगितलेलं आहे. तर तिकडून आलेला रस्ता एकही नाही, दिशाभूल होत आहे. कागदोपत्री रस्ता नाही. कागदोपत्री रस्ता असेल तर आम्ही ते रस्ता सुद्धा मान्य करायला तयार आहोत. एकूणच जर बघितलं तर हा उपोषणाचा 3रा दिवस आहे. त्यांची कोणीही दखल घेतली नाही. नेमकं शासन आणि प्रशासन कधी दखल घेणार आहे? 90 वर्षाचा व्यक्ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता उपोषणासाठी बसलेला आहे. आणि खरंच त्यांचा काही एखाद्याचा जीव गेल्यानंतर हे प्रशासन यांच्याकडे येणार आहे का असंच म्हणावं लागेल. यांच्या सर्व प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मी थेट तहसीलदार यांच्याकडे जाणार आहे. तर मित्रांनो, माळेगाव खुर्द येथील शिवरस्त्याचा प्रश्न घेऊन थेट आपण तहसीलदार यांच्याकडे जाऊ. आपण बघू शकता मी जे आहे ते तहसील कार्यालयाच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे. नुकतंच या ठिकाणी तहसीलदार आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. हा जो मुद्दा आहे, गेल्या 3 दिवसापासून अहमदपूर तहसील कार्यालयाच्या समोर 2 महिला व 3 पुरुष या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. साहेब येऊ का? मी आलो आहे आता अहमदपूर तहसीलदार साहेब यांच्याकडे. मागील 3 दिवसापासून आपल्या कार्यालयाच्या बाहेर शिवरस्ता मोकळा करून देण्यात यावा या मागणीसाठी 2 महिला आणि 3 पुरुष उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडे कशा नजरेनं बघता आणि काय त्याचे दखल घेणार आहेत, कधी घेणार आहे? मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलेलो आहे. काल 2 तास मी त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केलेली आहे. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने जो अर्ज प्राप्त झालेला आहे रस्ता मिळण्याबाबतचा, त्या अनुषंगाने आम्ही स्पॉट पाहणी 18 तारखेला ठेवलेली आहे. तशा नोटीस सुद्धा काढलेल्या आहेत. आणि 18 तारखेला जे पाहणी होईल प्रत्यक्ष, त्यांना पर्यायी रस्ता आहे किंवा नाही, किंवा त्यांना रस्त्याची आवश्यकता आहे का, हे पूर्ण पाहणी झाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील सुनावणी आम्ही 20 तारखेला ठेवलेली आहे, पुढच्या गुरुवारी. त्या सुनावणीच्या दिवशी आम्ही दोन्हीही पक्षकारांना, उपोषणकर्त्याला आणि ज्यांच्या जे विरोधात आहेत त्या समोरच्या प्रतिवादीला सुद्धा आम्ही नोटिसा काढलेल्या आहेत. दोघांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊन पुढील नियमानुसार कार्यवाही करणार आहे. दोन्ही पार्ट्यातील लोक तहसीलदारांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे कार्यवाही केली नाही असे म्हणत आहेत. तर त्यांनी प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना जी काही कार्यवाही करणार आहेत त्याविषयी सविस्तर मी त्यांच्याशी चर्चा केलेला आहे. आणि त्यांना सर्वांना मी विनंती सुद्धा केलेली आहे की आम्ही ही कार्यवाही आम्हाला अशाशी करण्यासाठी वेळ लागणार आहे, तर आपण उपोषण सोडावं. आता त्यांनी उपोषण सोडावं असं आमचा प्रशासनाच्या वतीने आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. पण आता उपोषण सोडायचं का नाही सोडायचं हा त्यांचा वैयक्तिक हक्क आहे. त्यांनी प्रशासनाचं ऐकायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. महत्वाचा एक मुद्दा आहे सर, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागेल असं आपण बोलला होता. त्याच्यामध्ये काही आपण प्रयत्न केला नाही? लोकप्रतिनिधीचा याच्यामध्ये काही हे नाही, नियमानुसारच आपल्याला कार्यवाही करायची आहे. दोघांची तडजोड जर करायची असेल दोघांमध्ये त्या याच्यामध्ये तरच लोकप्रतिनिधीचा विषय येतो. पण सध्या तर मला तसं वाटत नाही त्या दोघांमध्ये तडजोड होईल अशी. त्यासाठी आम्ही शासनाच्या वतीनं जे काही शासन निर्णयानुसार आणि जे काही आपल्या नियमानुसार कार्यवाही करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करणार आहे. आणि तहसीलदार साहेबांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असं लक्षात येते की 18 तारखेला सुनावणी झाल्यानंतर नेमका काय निष्कर्ष निघू शकतो हे मात्र बघणं महत्वाचं आहे. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN आवाज बहुजनांचा. न्यूज करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.